सुरुवातीला जेव्हा आम्ही आलो तेव्हा पाणी नव्हतं, त्यामुळं आम्ही काही गोष्टी करायच्या ठरवल्या की चारी खोल करूया. ही पूर्वीचीच खोल केली. चारीचा बांध जरा जनावरांच्या पायांमुळे जरा निसटला होता, त्याला आम्ही व्यवस्थित केला, दगडं लावली आणि दगड लावून त्याला परत मातीची भर टाकून व्यवस्थित केला आहे. त्याचप्रमाणे वरची एक चारी खोल केली, ही आधीच केलेली होती. तावरे साहेब आता पाणी घालतात. ती वरची एक ह्याची चारी आम्ही खोल केली आणि त्याच्यातला मुरुम काढून आम्ही बिट्टीच्या झाडांना काही ठिकाणी फटी होत्या, त्या दगडाच्या फटी बंद करून घेतलेल्या आहेत. ही 2, ही 3 अशा पद्धतीने करून असा मुरुम आम्ही टाकून घेतला आहे की ज्या ठिकाणी पाणी वाहत आहे असं. आणि या ठिकाणी मोठा खड्डा होता, आम्हाला आत जायला, टाकीच्या इथं आत जायला अडचण येत होती. तो खड्डा मुरुमाने भरून घेतला आहे, दगडं लावून घेतली त्याला आणि भरून घेतला आहे. आता नंतर वन खात्याच्या सहकार्याने तिथल्या ज्या भाभी आहेत त्यांनी पाणी चालू केलं वर, त्यामुळे आम्हाला थोडंसं पाणी मिळालं. नवीन वड आज आम्ही खांडेकर साहेबांच्या दवाखान्याच्या इथनं 2 वड आणलेत. ते वड आम्ही पाणी टाकून घेतले कारण त्यालाच गरज होती पाण्याची. त्याच्यानंतर हिथं एक चारी आम्ही खोल करायला घेतली आणि व्यवस्थित खोल केली आहे. याचा फायदा खालच्या झाडांना मिळेल. म्हणजे अशा ठिकठिकाणी आपल्याला जसा वेळ मिळतो आहे त्या पद्धतीने आपण चाऱ्या खोल करत चाललो आहे आणि त्याचा उपयोग, त्या मुरुमाचा उपयोग आपण करतो आहे. हे करतानाच आम्ही काय केलं आहे की करवंदाची झाडं आपल्या इथं आहेत ती लक्षात येत नाही. मध्ये आग लागल्यामुळे काही झाडं जळली होती, परत फुटलेली आहेत खालनं ती, तर ती लक्षात यावीत. कारण अकॅडमीची मुलं पण पाणी घालायला येतात, त्यांना लक्षात यावं म्हणून काही झाडांना आपण इथं असं मुरुमाचं आळं करून घेतलेलं आहे. एक हा दुसरा करवंद आहे, हा तिसरा करवंद आहे. हे मध्ये जाळ लागला होता ना, आग लागली होती, त्या जाळामध्ये होरपळलं होतं पण व्यवस्थित झालेलं आहे. ते लक्षात यावं म्हणून फक्त आपण आळं केलेलं आहे. तर काही झाडं राहिली आहेत. हे करवंदाचं 4थं झाड आहे इथं, पण ह्याला आळं केलेलं नाही, त्यामुळे लक्षात येत नाही पाणी घालताना मुलांच्या. त्यामुळे आपण त्याला आळी करणार आहोत. बघूया आता उद्या. आजचा वेळ झालेला आहे. आज आम्ही सगळं हे काम, पाणी सुरुवातीला अवेलेबल नसल्यामुळे आम्ही काहीतरी करायचं ते हे काम उरकून घेतलं आहे. तर आम्ही दोघंही निघालेलो आहोत. ठीक आहे.